श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सकाळचे 4:30 झालते. आज काय झालं, सकाळी खूप उठायला उशीर झालं. त्यामुळं उशीर झाला तर पोती पण उशिरा, मग त्यामुळं कामाला पण उशीर, सगळ्याच कामाला उशीर होत होतं असं वाटलं. पण पटकन आंघोळ केली आणि मग पटकन अशीच बसले. जे रेग्युलर साडी घालते ते चांगली साडी घालताच आली नाही. आणि मग आज काय चालू होतं की आज आपलं 10 ते 21 अध्याय झाले आज. तर पहिला 10वा अध्याय चालू आहे इथं, तुम्ही बघू शकताय. आणि खूप छान वाटत होतं. आणि कसं गेला आजचा दिवस ते कळलंच नाही. तर सकाळची पोती फ्रेश वाटतं. झोप लागत असती सुरुवातीला, असं डोळे थोडंसं तराट लावणी होतं. पण एकदा वाचायला चालू केलं की काही नाही वाटत, खूप छान वाटतं आणि मन पण प्रसन्न वाटतं. काय माहिती कसं काय माझ्याकडे हे स्वामींचं गुरुचरित्राचं आलं मनात आणि चालू केली मी पोती. ऐकले तर सगळ्यांना नवल वाटतं. आणि कालचं 1 दिवसाचं जे सुतक होतं ते 1 दिवसाचं चालतंय म्हणले होते स्वामी समर्थाच्या केंद्रात. मग तसंच मी हे पण केलं. काल काही दिवा वगैरे लावला, म्हणजे मुलीकडनं लावून घेतला संध्याकाळचं. आणि मग आज सकाळी आंघोळ वगैरे करून गोमूत्र शिंपडून आपली हे वाचायला बसले, दुसऱ्या दिवसाचं पारायण. तर तुम्ही बघू शकताय आत्ता संध्याकाळचं जेवणाला दोडक्याची रस्साभाजी, सरभरीत रस्साभाजी केली होती. कारण आपल्याला दुसऱ्या काही डाळ भात वगैरे खायचं नाही आहे. 2च चपात्या खायच्यात. पण आज थोडंसं उपवास होता, शुक्रवार गावाकडची यात्रा असते म्हणून. तर थोडं चिवडा वगैरे खाण्यात आलं होतं, पण खरंच ते खायला नव्हतं पाहिजे होतं. तसं काही लिहिलेलं नाही आहे याच्यामध्ये. पण मी ज्या केंद्रात जाते तिथे त्यांनी सांगितलं की खाण्याला बंदी नाही आहे, पण वरण भात खायचं नाही आहे. भात आणि डाळी वगैरे, चपाती आणि भाजी खाऊ शकता तुम्ही. तर आज ताटाला रस्साभाजी दोडक्याची होती, शेंगदाण्याचं कूट आणि टमाटे टाकलेले. आणि छान आपली गावाकडची कवळी काकडी होती, ती काकडी कट करून मीठ वगैरे लावून ती काकडी, आणि 2 चपात्या होत्या, त्या 2 चपात्यावरच हे केलं. आणि मग नंतर जेवणात काय काय मेनू होता तर नक्कीच बघा. आणि आज स्वामींना मी केळी ठेवले होते, कालच आणले पण केळी ठेवायचं विसरले. हे काय असं काहीतरी कळणार होतं आपल्याकडं, गावाकडं असं झालेलं, त्यामुळे ते केळी विसरले. आणि खडीसाखर मात्र ठेवली. हे बघा दोडक्याची रस्साभाजी. आणि इथं साहेब चालू केले जेवायला. आणि ताक आणलं होतं, मसाला ताक, आणि ताक घेतलं. मग तेवढ्यावरच आज जेवण झालं. काही नाही वाटत उपाशी, पण खायला वगैरे व्यवस्थित वाटतं. भात वरणाचं तर आठवण पण येत नाही, भात खायचं आहे आपल्याला असं पण कधी काल तरी वाटलं नाही, आज पण काही वाटलं नाही भाताबद्दल. तर बरं आहे, उलटं शुगर आहे त्यामुळं भात सुटतं आहे हळूहळू. तर हळूहळू कमीच केला पाहिजे, कारण मी खाते म्हणून साहेब पण खायला चालू करते. तर बरं झालं उलटं भात बंद झाला. तर ही अशा पद्धतीने लांब लांब दोडके कापून दोडक्याची भाजी केलेली आहे. खूप छान आणि टेस्टी झाली होती. आता भेंडी आणि माटाची भाजी, त्यानंतर राजगिऱ्याची भाजी, कोबी, फ्लावर आणि काय कडधान्य वगैरे चालतेत म्हणले. पण मी आता सध्या तरी काल खाल्लं होतं सिमला मिरची आणि बटाटा. सिमला मिरची पण चालती म्हणले होते. आणि त्यानंतर आज केली दोडक्याची भाजी. म्हणजे सगळ्यांनाच होती, काय करणार, सगळ्यांना वेगवेगळं करत बसलं की खूप कंटाळा येतो. आणि